तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, 15 ऑगस्टची पूर्वतयारीचा सेपरेट ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. त्यानंतर प्रत्यक्ष आता ही सुरुवात. तर अशा पद्धतीने आमचे प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं होतं. प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय मोदी साहेब, त्यानंतर सचिव आदरणीय संतोष पटणटी साहेब, उपाध्यक्ष जेऊर साहेब व सर्व संचालक मंडळी हे आज उपस्थित झालेले होते आणि त्यांचं स्वागत असं पायलटिंग करून त्यांना ध्वजस्तंभापर्यंत आणलं जात होतं. तर बघा, तुम्ही पाहू शकाल किती सुंदर पद्धतीनं संचलन आणि सर्व हे पाहुणे मंडळी. तर हे अशा पद्धतीनं व्यासपीठावर सगळे विराजमान झालेले. पुढं हा सगळा आमचा विद्यार्थी अगदी प्राथमिक, पूर्व प्राथमिकपासून ते अगदी अंगणवाडीपासून ते 12वीपर्यंतचे सगळे विद्यार्थी आज मैदानावरती असे उपस्थित होते. त्यानंतर प्रतिमापूजन झाल्यानंतर अशा पद्धतीनं श्रीफळ, त्यानंतर थोडेसे फोटो आणि हे सर्व मान्यवर अशा पद्धतीनं, आणि त्यानंतर प्रत्यक्ष ध्वजारोहण. अशा पद्धतीनं बघा, अतिशय सुंदर पद्धतीनं हे ध्वजारोहण चालू होतं. यानंतर राष्ट्रगीत, त्यानंतर EMCC चे कॅडेट्स, ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी कमांडर कृतिका संगपाल, स्वतंत्रता दिन के मार्च पास्ट के लिए अनुमति चाहती हूँ. एनसीसी कॅडेट्स. EMCC कमांडर यांनी अनुमती घेतल्यानंतर अशा पद्धतीने हे EMCC परेड सुरू. तर बघा, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं हे EMCC मार्च पास्ट चालू होता. सर्व विद्यार्थी बाजूला संपूर्णपणे राऊंडमध्ये उभारलेले होते आणि अशा पद्धतीनं शिस्तीचं एक पालन करत अतिशय शिस्तबद्ध अशी ही EMCCची परेड चालू होती. गेली 15 दिवस विद्यार्थी अगदी तनमन लावून त्या पद्धतीनं जे काय त्यांनी तयारी केलेली होती, ते तयारीचं स्वरूप, जे काय तयारीचं फळ आहे, ते आपल्याला इथं दिसत होतं. आणि प्रमुख पाहुण्यांनी पण ह्या सर्व गोष्टीला अतिशय चांगल्या पद्धतीची दाद दिलेली आहे. सर्वांनी ह्या विद्यार्थिनींचं कौतुक केलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीनं हे परेड चालू होतं. याच विद्यार्थी आमच्या भावी नागरिक, देशाचे भावी जवान असणार आहेत. हेच विद्यार्थी, याच विद्यार्थिनी या देशाचं नेतृत्व करतील पुढं जाऊन. आणि त्यानिमित्तानं त्यांच्या अंगी हे जे काही विविध कौशल्य विकसित होण्यासाठी आपण MCC असेल, NCC असेल किंवा अन्य काही उपक्रम असतील, हे आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या शाळेमध्ये राबवतच असतो. त्यांच्यामध्ये एक चांगली शिस्त ही भिनली पाहिजे. देशसेवा, देशभक्ती ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये असल्या पाहिजेत आणि त्यानिमित्त हे सगळे उपक्रम आपण शाळेमध्ये राबवत असतो. बघा, EMCC प्लाटून अतिशय शिस्तबद्ध आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं संचलन करते आणि अशा पद्धतीने ध्वजाला त्यांनी मानवंदना दिलेली आहे आणि इथून तो पूर्णपणे मार्च पास होईल. या पद्धतीनं पाहुण्यांनी ती मानवंदना स्वीकारलेली आहे. सर्वजण पाठीमागे देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं पाहणं. बघा, पायलट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय शिस्तबद्ध होत्या. पूर्ण यंत्रणा तिथं कार्यरत होती. EMCC असेल, NCC असेल, स्काउट गाईड असेल, ह्या गोष्टीमुळं विद्यार्थ्यांच्यामध्ये एक स्वयंशिस्त, श्रमसंस्कार यासारखे गुण त्यांच्यामध्ये विकसित होत असतात आणि त्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. तुम्हाला दिसेलच अशा पद्धतीने हा संपूर्ण परिसर अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं
तिथलं त्यांचं ते कार्य आणि पूर्ण MCC प्लाटून मानवंदना देऊन पुढं जाते. मानवंदना पाहुणे देखील स्वीकारतात. पुन्हा ते MCC प्लाटून आपल्या जागेवर. यानंतर काही विद्यार्थ्यांचे मनोगत होतात, भाषणं होतात. अतिशय चांगल्या पद्धतीचं एक देशभक्तीमय तिथं वातावरण निर्माण झालेलं असतं. यानंतर काही प्रमुख पाहुण्यांचं स्वागत सत्कार इथं होतो. आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर मोदी साहेब यांचं देखील आपण इथं स्वागतपर सत्कार करतो आहे. यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय संघ साहेब, यानंतर संस्थेचे सचिव साहेब आदरणीय पट्टीन शेट्टी साहेब यांचं देखील आपण इथं स्वागतपर सत्कार करतो आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आजचा हा सोहळा स्वातंत्र्य दिनाचा इथं संपन्न होतो आहे. आदरणीय हे आहेत जेऊ डॉक्टर, आमच्या संस्थेचे संचालक आदरणीय पाटील डॉक्टर, हे पण आमच्या संस्थेचे संचालक आहेत. त्या असे सर्व मंडळी इथं उपस्थित झालेली आहे. आदरणीय हेट्टी साहेब, त्यानंतर आदरणीय सोलापुरी साहेब. तर अशा पद्धतीनं हा सोहळा संपन्न झाला.